शेतकरी मित्रांनो, ज्या टायमाला आपण कारली लागवड करतोय, त्यामध्ये आपल्याला जमिनीपासून कमीत कमी 1 ते 1.5 फुटापर्यंत आपल्याला हे कटिंग करायचं आहे मित्रांनो. जेणेकरून आपलं खोड आहे ते मोकळं होईल व आपले जे काही रस शोषणाऱ्या किडी आहेत, यांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल. म्हणजे की जे काही आपण खालून कटिंग करणार आहे, जे काही फुटे फुटणार आहेत मित्रांनो, याला आपण कटिंग करून वेल पूर्ण वर काढायचा आहे. ज्यावेळेस आपण ड्रिपनं पिकाला पाणी देतोय, जो ओलावा आहे, ज्या टायमाला ह्या झाडांची सावली किंवा बुंदा असं याच्यावर राहतोय, त्यामुळे त्या टायमाला आपल्या मुळावर वाढणारी बुरशी, पिकावर वाढणारी बुरशी, जमिनीतील बुरशी यांचा प्रादुर्भाव निश्चितच वाढू शकतो मित्रांनो. त्यासाठी जमिनीपासून आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 फुटापर्यंत हवा खेळती राहील पिकाला, मुळाला, यासाठी आपल्याला जमिनीपासून 1 ते 1.5 फुटापर्यंत आपल्याला जे काही फुटवे आहेत ते कट करून आपलं झाड आहे उंच तारीवरती काढून द्यायचं आहे मित्रांनो. कारण आपल्याला फुटव्यांची व शेंड्यांची आवश्यकता आहे, परंतु हे जमिनीपासून कमीत कमी 1.5 ते 2 फुटापासून वरती हवं आहे मित्रांनो. खाली जर घेतली मित्रांनो आपण, तर जमिनीच्या बुरशा, जे काही घोंगा म्हणतो आपण, जे काही रस शोषणारी किडी म्हणतो, तुडतुडे मावा यांचा प्रादुर्भाव निश्चितच वाढू शकतो. त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा कमीत कमी 1.5 फुटापर्यंत जी काही फुटवे आहेत ते कट करून झाड आहे आपलं शेंडावरती काढून द्यायचं आहे मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो.